कामचोर पतीची हुंडा मागणी आणि राक्षसी कृत्य। नोएडाच्या शांत गल्लीतील एका घरामागे लपला होता लालसेचा, क्रौर्याचा आणि विश्वासघाताचा 9 वर्षाचा छळ। सिंह यांनी 2006 साली आपल्या 2 मुलींचे लग्न एकाच कुटुंबात लावले। धाकटी निकी विपिन भाटीशी तर मोठी कंचन रोहित भाटीशी। 2 बहिणी 2 लग्न, पण सुरुवात झाली एका अंतहीन दुःख स्वप्नाची। लग्नाला त्यांनी स्कॉर्पिओ मागितली, ती दिली। बुलेट मागितली, तीही दिली। सिंह संतापून सांगतात, पण त्यांची हाव इथे थांबली नाही। रोज नवं मागणं, पैशाचं, कारचं। शेवटी म्हणाले मर्सिडीज द्या, नाहीतर 35 लाख रुपये द्या, असं विपिनचं म्हणणं होतं। दोन्ही भाऊ नोकरी नाही, कामधंदा नाही, फक्त पैशाची लालच होती। मुलीने संसार वाचवण्यासाठी स्वतःचा ब्युटी पार्लर काढला, पण पती विपिन स्वतःच्या बायकोच्या कमाईतूनही चोरी करू लागला। वाद वाढायला लागले। वाद मिटवण्यासाठी पंचायती बसल्या, समाजातील मंडळी बोलावली, पण सगळं व्यर्थ। आणि मग आली 22 ऑगस्ट 2025 ची तारीख, ज्या दिवशी सर्व काही जळून खाक झालं, जेव्हा 26 वर्षांची निकी स्वतःच्या सासरी जिवंत पेटवण्यात आली। या संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। मदत पोहोचवण्याच्या आधी सर्व संपलं, चिता पेटली, स्वप्न संपली। आता निकीचे वडील ओरडतायत, न्यायाची भीक मागतायत। ही बाबांच्या सरकार आहे, यांचं घर बुलडोजर खाली जायला पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषणाला बसू। या राक्षसांना एन्काउंटर करा। कायदा कामाला लागला। शनिवारी विपिन भाटीला अटक झाली। पुरावे शोधण्यासाठी पोलीस नेत असताना तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। तो धावत सुटला। पोलिसांनी पाठलाग केला आणि गोळी झाडली, पण निकीच्या कुटुंबाला या कायदेशीर कलमांनी काही दिलासा नाही, कारण त्यांनी आपल्या मुलीचा अंत्यसंस्कार करून टाकलाय। 9 वर्ष सिंह हळूहळू आवाजात म्हणतात, 9 वर्ष छळ आणि आता माझी मुलगी चुरलेली नाही।